तर ज्ञानमार्गात विचारांनी प्रत्येक माईक पदार्थापेक्षा सच्चिदानंद वेगळा कसा आणि तो परमात्मा सर्वव्यापी जो सच्चिदानंद आहे त्याचे जे आपल्याला गुण परमेश्वर म्हणून गुण माहिती आहे सर्वज्ञानी सर्वशक्तिमान ते बाजूला करून विचारांनी आपल्यातलं अल्पशक्तित्व अल्पज्ञत्व किंवा अल्पव्यापकत्व पण हे सगळं बाजूला करून जे उरतं ते सच्चिदानंद तिथपर्यंत पोचायसाठी बरेचसे ज्या शंका कुशंकाचं निरसन करणं असा खूप मोठा मार्ग शिवाय साधन चतुष्टय असल्याशिवाय ते नीट समजत नाही. हे करून गेल्यावर मग कुठेतरी ध्यानाला सुरुवात. योगमार्गातही आसन प्राणायाम प्रत्याहार झाल्यावर धारणा ध्यान समाधी. पण भक्ती मार्गात जे काही परमेश्वराचं रूप तुम्हाला मनात घेता येते मनानी जर घेता येत नसेल तर दृष्टीसमोर ईश्वराची मूर्ती आहे. म्हणजे महाराज भागवतात हे सांगतात की ध्यान कुठे कुठे करतात तर शरीराच्या कोणत्या ठिकाणी भ्रूमध्यात आहे किंवा म्हणजे हृदयाच्या ठिकाणी दहर म्हणतात. दहर पूजा जी सांगितली आहे महाराज म्हणालेले तर तिथे ध्यान आहे म्हणा किंवा या हे योग्यांचं हृदय झालं या हृदयाच्या ठिकाणी किंवा प्रत्येक चक्राच्या ठिकाणी असं करू शकतात किंवा मग मूर्ती किंवा प्रतिमेच्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. मग सूर्याच्या ठिकाणी इतकी फ्लेक्झिबिलिटी आहे. आपलं जितकं मन एक्स्ट्रोवर्ट असेल तसं त्या एक्स्ट्रोवर्सीला अनुकूल कोणतंही रूप घेऊन तिथून सुरुवात करायला सांगितलेली आहे. म्हणजे भक्ती मार्गात पहिल्यापासूनच ध्यानाभ्यासाची सुरुवात आहे. आणि मग आत्ता जे महाराजांनी पुढे सांगितलेलं आहे की तो ध्यानाभ्यास करताना बसायचं कसं. अर्थात हे शक्तिपात दीक्षा जर असेल तर एवढाही प्रयत्न नाही. तिथे डोळे अर्धवट ठेवले किंवा पूर्ण मिटले तरी पूर्ण पुढे आपल्याला काही ध्यान करायला प्रयत्न करायची गरज नसते. त्यामुळे तिथे पूर्ण समर्पणच अपेक्षित आहे. पण हा जो अभ्यास आहे हा आपल्या साधनाभ्यासाचा शिवाय वेगळा जरी केला कुंभकाचा तर त्याचाही साधनेला उपयोग होऊ शकतो. तर तेच महाराज इथे सांगतात की अर्धोन्मिलित दृष्टी आहे. त्याच्यानंतर आज्ञाचक्रात मध्यात नेत्र न्यायचे आणि ते मागे कारण आज्ञाचक्र मागे आहे ना ते वर जातात तेव्हा दृष्टी आपली त्या आज्ञाचक्राच्या इथे लागली आणि ते जर नीट दृष्टी लागली तर श्वास आपोआपच थांबतो. पण ती तयारी होत नाही तोपर्यंत तो श्वास पहिल्यांदा रेचक कुंभक पूरक पूरक परत कुंभक परत रेचक असं ते आवर्तन करत हळूहळू त्याची ड्युरेशन वाढवायची. आणि त्याचे प्रमाण पण आहेत. म्हणजे की श्वास घेताना जर 1 युनिट धरला तर अडवून ठेवायचा 3 युनिट आणि सोडताना 2 युनिट परत अडवून ठेवायचं 3 युनिट. तर ह्या प्राणायामाने मन स्थिर होतं आणि ते जर मन पूर्ण स्थिर झालं तर तीच उन्मनी अवस्था आहे. जागृत स्वप्न सुषुप्तीपेक्षा वरची अवस्था की जिथे योगस चित्त वृत्ती निरोधा चित्तातल्या वृत्तीही थांबतात. श्वास थांबला की वृत्ती थांबतात चित्तातल्या आणि ते स्थिर होतात आणि त्याच अवस्थेत राहायचं हे सांगितलेलं आहे. हे थोडस हे ज्या क्रमाने महाराजांनी सांगितलंय हे ज्ञानेश्वरीतला हा भाग आहे. जे ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलंय तेच महाराज इथे सांगतात. वैराग्याचा हेतू सांगताना पंचदशीकार सांगतात संसाराबद्दल दोषदृष्टी निर्माण झाली पाहिजे. संसारामधले दोष काय आहेत हे समजले पाहिजे.
मग संसाराबद्दल निवृत्ती निर्माण होते. इकडे आपल्याला संसार आवडतोही, पैसे पाहिजेत हेही वाटतंय, किंवा काही मोह आपण टाळून ईश्वराकडे लक्ष देतोय, आणि मग असं होतंय, अरे याच्यापेक्षा ते केलं असतं तर बरं झालं असतं, तर सगळं संपलं. म्हणजे त्या ह्याच्यात मला वाटतं चंद्रकांतमध्ये एक छान गोष्ट आहे, की दोन मित्र असतात. एक असतो त्याला म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे लागलेला आहे. त्याला ईश्वराचं भजन करावं, कीर्तन ऐकावं, प्रवचन ऐकावीत, हे सगळं त्याला वाटतंय, अभ्यास चालू आहे त्याचा. आणि दुसरा मित्र ख्याल बाहेर ख्याली असा आहे, सगळी व्यसनं करायची, वेश्येकडे जायचं, हे सगळं चाललेलं आहे त्याचं. मात्र दोघांच्यात काहीतरी कॉमन आहे म्हणे. समजा काही लोकांना मदत करणं किंवा काहीतरी गोष्टी कॉमन असतील. तर एकदा हा मित्र, त्या जो सत्ववृत्तीने वागणार आहे, तो त्या दुसऱ्याला म्हणतो, अरे आज मी अमुक अमुक बुवांचं कीर्तन आहे, खूप भक्तिभाव जागृत होतो त्याने, तू ये माझ्या बरोबर. तर म्हणता, इकडे कुठे येणार, मी तर चाललो असं, मी दारू पिणार आणि त्या वेश्येकडे जाणार. हा जातो प्रवचनाला, कीर्तनाला त्या, आणि हा दुसरा जातो वेश्येकडे. ते कीर्तन चालू असताना ह्याच्या मनात विचार येतात, अरे तो वेश्येकडे गेलाय, तो आनंद घेत असेल आणि मी काय करतोय. आणि तो तिथे वेश्येकडे गेलेला म्हणतोय, की माझा मित्र तिथे ईश्वराच्या ह्याच्याचा हे करतोय, आणि माझं कसलं जीवन, मी काय करतोय, हे विचार मनात असतानाच दोघांना मृत्यू येतो. आणि जो वेश्येकडे गेलेला आहे त्याला गती पुढची चांगली मिळते, आणि जो कीर्तनात बसलेला आहे त्याला नरकाची प्राप्ती होते. तर त्यामुळे अ, भगवंतानी गीतेत सांगितलेलं आहे, की बाह्य त्याग करून य आसीत मनसा स्मरण, त्या विषयांचं जर मनात स्मरण होत राहिलं तर तो मिथ्याचार आहे. परमार्थासाठी मी ह्या गोष्टी सोडल्या, एकतर असं सांग, म्हणजे अ, सांगायची पण गरज नाही पडली पाहिजे खरं तर. पण जरी सांगितलं तरी त्याच्या पुढे जर असं म्हटलं, की त्या गोष्टी जर मी सोडल्या नसत्या तर मी अमुक झालो असतो, याचा अर्थ कुठेतरी ती आसक्ती राहिलेली आहे. मग हे जे केलेलं आहे ते पुढच्या जन्मी जर तोच विचार करून मृत्यू आला, तर परमार्थासाठी इतकं मी केलं, त्यांनी माझं हे गेलं, ते मिळालं, ते नसतं केलं तर ते मला मिळालं असतं संसारातलं, ही जर इच्छा मरताना कायम राहिली तर पुढचा जन्म कसा येणार. एक थोडस विषयांतर होईल, पण या मुद्द्याला उपयोगी असं एक उदाहरण सांगतो, की पत्रिकेतल्या राहू आणि केतूच्या जी स्थानं असतात, जिकडे राहू केतू ज्या ग्रहात आहेत, आणि तर त्यांनी पूर्वजन्म कसा गेलाय ते ठरतं. तर ज्यांच्या पत्रिकेत, आता हे असंच्या असं घेऊ नये, किंवा कारण त्या त्या गृहात, त्या त्या घरात बाकी पण कोणते ग्रह आले, किंवा कोणाची दृष्टी आहे, रास काय, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे फक्त उदाहरणापुरता याचा विचार करावा, की 12व्यात केतू आणि 6व्यात जर राहू असेल स्थानात, तर ती व्यक्ती भरपूर त्याच्या जी काय परफॉर्मन्स स्वतःच्या दाखवण्याकडे त्याचं खूप लक्ष असतं. रोजचं जे काम आहे त्याचं माझं बेस्ट झालं पाहिजे. म्हणजे इतकं, की घरातल्या आपल्या एकमेकांबद्दलही त्यांचं कॉम्पिटिशन त्यांना आतून वाटत असते, आणि ती जोपर्यंत कॉम्पिटिशन वाटत नाही तोपर्यंत त्यांना स्वस्त बसत नाही. हे 6व्यात राहू असल्याचं फळ आहे. आता असं का होतं? कारण केतू 12व्यात आहेत. याचा अर्थ काय? की मागच्या जन्मी अध्यात्माच्या दृष्टीने प्रयत्न करताना संसाराबद्दलच्या किंवा काही वासना अगदी भरपूर असताना सुद्धा तिथे दुर्लक्ष करून इकडे हे केलंय, आणि शेवटी ती वासना मनात ठेवून मृत्यू झाला, की अरे मी परमार्थासाठी एवढं एवढं केलं, परमार्थ तर हातात लागलाही नाही,
आणि संसारही गेला, निदान त्यात मला हे मिळालं असतं. या एका भावनेनी एवढा सगळा फरक पडू शकतो. आणि ती माणसं म्हणजे अशा ज्या पत्रिका आहेत ना, कन्सिस्टंटली पाहिलेल्या आहेत. ते स्वतःलाच प्रूव्ह करत असतात स्वतः, म्हणजे त्यांना सारखं व्हॅलिडेशन लागतं की तुम्ही केलेलं बरोबर आहे, चांगलं आहे, असं व्हॅलिडेशन लागतं. कारण परफॉर्मन्स प्रूव्ह करणं केव्हा होतो, दुसऱ्यांनी चांगलं म्हटल्यावर. तर हे डिटेलमध्ये का सांगितलं की बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं पत्रिकेत काय आहे किंवा हे काय आहे. पत्रिका आहे म्हणजे दॅट इज नॉट एंड. पत्रिका म्हणजे आपले मागचे प्रारब्ध, कर्म केलेली ते प्रारब्ध म्हणून काय आलंय. पण आत्ताचा जो एक कर्म आहे तेही पुढचं प्रारब्धच होणार आहे. त्यामुळे पत्रिका याचाही उपयोग अशा करता आहे की कोणत्या पद्धतीने आपण पुढे गेल्यावर आपल्याला हर्डल्स कमी येतील, अडथळे कमी येतील. संसारिक गोष्टीत म्हणा किंवा परमार्थात, हे त्यातनं कळून येतं. तर मुख्य सांगायची गोष्ट अशी की हे इतकं याचं बंधन आहे की य असेत मनसा स्मरण. अरे ते केलं असतं तर मी इथपर्यंत गेलो असतो. तर गेलं म्हणजे जे इथे परमार्थ केला तोही फुकट गेल्यासारखा होतो. म्हणून संसारात दोषदृष्टी दिसायच्या आधी त्याच्यातनं बाहेर पडायचं काम करू नये. अगदी संन्यास घेणंच म्हणजेच बाहेर पडणं नाही. पण दिसायच्या ती दोषदृष्टी पाहून ती म्हणजे समर्थ एका ओळीत म्हणतात ना की श्वानाच्या वमनासारखं सगळं सोडून दिलं किंवा द्यायला पाहिजे. तसं त्यात तितके दोष दिसेपर्यंत किंवा तेवढे दोषाचा तो विचार झाला पाहिजे. तरच त्याच्याबद्दल आसक्ती जी आहे ती कमी होईल किंवा निघून जाईल. तर सांगतायत महाराज, संसारामध्ये दोष काय आहेत हे समजलं पाहिजे. मग संसाराबद्दल निवृत्ती निर्माण होते. विष पडलेले अन्न कोणी खाईल का? संसारात खरे सुख नाही, कायम टिकणार. संसारात खरं सुख नाही कायम टिकणार. हा विचार मनामध्ये पक्का ठसला म्हणजे त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होईल. तेच आलं आपण जे बोललो ते. सद्गुरूंच्या दर्शनाने पाप जाते, ताप जातो आणि दैन्यही जाते. हा एक पूर्ण विश्वास, निष्ठा महाराजांच्या शक्तीबद्दल ज्यांच्या मनात उत्पन्न झाली त्यांना ही तिन्ही फळे मिळतात. पापम तापम व्याधी माधींच दैन्यम, सगळं नुसत्या दर्शनाने मिळतंय. पण वस्तुतः ते फळाची आकांक्षा करत नाहीत. म्हणजे जे खरे भक्त आहेत ते फळाची हे काही मागायलाही जात नाही. पण वस्तुतः हे फळाची आकांक्षा करत नाहीत, हे मोठे फळ आहे. फळाची इच्छा असेल तर महाराज फळही देतील. सकाम भक्त जरी असला तरी त्याच्या कामाने प्रमाणे फळ मिळेल. पण ईश्वराचे महात्म्यांचे सामर्थ्य असे आहे की फळाची मनात इच्छाच उत्पन्न होत नाही किंवा राहत नाही. म्हणून महाराजांनी द्विसासरीच्या सुरुवातीला हे सांगितलेलं, आपण बऱ्याच वेळा त्याचा उल्लेख करतो की इकडे तिकडे मागायचं काही उपयोग व्हायचा नाही, तरीही उपकार मानायचे. त्यापेक्षा दाता एक लघुनंदन, त्याच्याकडे मागावं म्हणाले. आणि भगवंताकडे मागितल्यानंतर त्याच्यात आपलं चित्त अडकणार नाही याचीही काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावरच राहते. आणि ईश्वर त्या प्रार्थनेच्या योगाने चित्तात उतरून चित्ताची शुद्धी करतो. आणि त्यांनीच महाराज हे सांगतात, तिकडे जे सांगितले तेच इथे आलंय की ते सकाम भक्ती करता करता हळूहळू त्यातली इच्छा वाटायला लागतं. अरे हे काय मागतोय आपण महाराजांकडे. म्हणजे राजाकडे जाऊन 10 रुपये मागायचे असं ते झालंय. पण ईश्वराचे महात्म्यांचे सामर्थ्यच असे आहे
की फळाची मनात इच्छाच उत्पन्न होत नाही किंवा राहत नाही. विवेकानंदांचं उदाहरण आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीही असेल ते कदाचित, की त्यांचे वडील जातात आणि त्यांचे वडील हे एकतर खूप वकील असले तरी ते खूप सरळ स्वभावी आणि दानी होते, आणि इतके की काही दारुडे वगैरे लोक होते त्यांना त्यांनी मदत केली. तर विवेकानंद एकदा त्यांना ऑब्जेक्ट करतात की यांना कशाला काय देतात. तर ते म्हणाले त्यांनी दिलेल्या पैसे, म्हणजे विवेकानंद म्हणतात तुम्ही त्यांना पैसे दिले ते दारू पितील. तर ते म्हणतात काही का होईना माझ्यामुळे जर थोडा जरी त्यांना आनंद मिळाला तर माझं आयुष्य सफल समजेल. याचा अर्थ दारू पिण्यासाठी पैसे द्यावे असं नाही, त्याचं पाप आपल्याकडे येतं. पण इतकी ती उदार वृत्ती त्यांची असल्यामुळे ते गेल्यावर मागे काहीच नाही. विवेकानंदांना नोकरी नसते आणि खूप हाल अपेष्टा. तर ते एकदा रामकृष्णांना म्हणतात की मला हे नाही तर तुम्ही तुम्ही म्हणता एवढी आई आहे सगुण, हे मागेल ते देते, तर माझी ही अशी अवस्था का ठेवली. निदान खाण्यापिण्यापुरते संसाराचे, म्हणजे माझे लहान भाऊ आहेत, विधवा आई आहेत, त्यांची तरी व्यवस्था व्हायला पाहिजे. तर रामकृष्ण म्हणतात तूच जाऊन माग ना आईकडे, आई देईल तुला. विवेकानंद जातात तिथे मंदिरात, आई समोर उभे राहतात, जगन्माते समोर, आणि भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे, हे मागून परत येतात. परत आल्यावर रामकृष्ण म्हणतात काय मागितलं. तेव्हा यांच्या लक्षात येतं अरे आपण मागायला काय गेलेलो आणि काय मागितलं. पुन्हा जा म्हणतात, पुन्हा जातात, पुन्हा आईच्या समोर उभं राहिल्यावर भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, पुन्हा परत येतात. असं परत तिसऱ्यांदा जाऊन येतात. तेव्हा मग म्हणजे विवेकानंदांनाही लक्षात येतं ते मागणं किती आपण, म्हणजे स्वतःचीच त्यांना लाज वाटते. पण रामकृष्णही म्हणतात काही काही काळजी करू नको म्हणे, खायला प्यायला काही आई कमी करणार नाही. म्हणजे मुख्य यात सांगायची गोष्ट अशी आहे की सत्पुरुषांच्या सहवासाने किंवा त्यांच्याकडे मागण्याने, त्यांच्या मार्गदर्शनाने, ईश्वराकडे मागण्याने, जर तेच ईश्वर हे कळलं नसेल त्यांच्याकरता, तर ती सकाम भक्ती ही मन निष्काम करण्याकडे त्याचा उपयोग होतो. पुढे सांगतायत महाराज, आणि हा अत्यंत महत्वाचा विचार आहे. ईश्वराच्या भक्ताला भीती कसली. भीती मनात असली तर ती काढून टाकली पाहिजे. दैवी संपत्तीचे पहिले लक्षण म्हणजे अभयम सत्व संशुद्धी. गीतेच्या 16व्या अध्यायात भगवंतांनी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितले, आणि पहिलाच श्लोक हा आहे अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती, असा तो पुढे श्लोक आहे. तर अभय हा पहिला गुण सांगितलेला आहे. तर त्यामुळे ज्या ज्या गोष्टींनी जे जे करून मनात भयच वाढत असेल तर तो परमार्थ नाही. परमार्थ हा निर्भयच करणारा आहे. त्याच्याशिवाय दुसरं जर काही होत असेल तर आत्मपरीक्षणाची आपल्याला आवश्यकता आहे. परमार्थाला लागून भीती ही कमी झाली पाहिजे, कारण भीतीचं मूळ कशात आहे. भीतीचं मूळ पहिल्यांदा म्हणजे आपलं काहीतरी वाईट होईल याच्यात आहे. आणि ती का उत्पन्न होते. आपलं वाईट आपण तर कधी करणार नाही, म्हणजे आपल्याशिवाय दुसरं काही आहे, म्हणजे जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत ही भीती राहते, पूर्ण जात नाही. पण जर भक्ती असेल, निष्ठा असेल, आणि माझे सद्गुरू समर्थ आहेत, ते माझं संरक्षण करतायत, जगातली कितीही मोठी शक्ती माझं वाईट करायला आली तरी वाईट करू शकणार नाही. कारण हा काय अहंकार नाही, मी मोठा नाही, पण माझा बाप इथे बसलेला आहे, तो जगन नियंता आहे, माझं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही. जे काय आजूबाजूला मला त्रास होतोय किंवा काय, ती माझ्या पूर्वकर्माची फळं असतील, आणि तीही परिस्थिती मला ईश्वराने त्यातनं काही शिकण्याकरता, तितिक्षा वाढवण्याकरता
पापाची बुद्धी परत होऊ नये म्हणून ती परिस्थिती दिली, अशी जर भावना नसली तर ती भीती कमी होणं शक्य नाही. त्यामुळे परमार्थात जसं तितिक्षा हे एक परिमाण आहे की आपली तितिक्षा किती वाढते, तशी भीती, भीती म्हणजे काय, कोण येईल आणि मारा मारेल अशीच भीती नाही, वेगवेगळी भीती असते. म्हणजे आपलं दुसऱ्यावर पडेल ही एक भीती असू शकते. आता या भीतीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे जसा जसा माणूस मोकळा होत जातो तसं त्याचे स्केल कमी होत जातात भीतीचे, किंवा काळजी कसली वाटते ते सब्जेक्ट किंवा इंटेन्सिटी कमी होत जाते. पण निदान काल मला जशी भीती वाटत होती, मागच्या वर्षी जशी भीती वाटत होती, 5 वर्षापूर्वी जशी भीती वाटत होती, त्याच्यापासून मी किती भीती माझी कमी होते. आणि परमार्थ करून भीती जर कमी होत नसली तर आपलं काहीतरी गडबड होते असं मानायला हरकत नाही. आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण काय पद्धतीने परमार्थ करायला पाहिजे, गोष्टीचा विचार कशाला करायला पाहिजे. तर तेच महाराज इथे सांगतायत, ईश्वराच्या भक्ताला भीती कसली, भीती मनात असली तरी ती काढून टाकली पाहिजे. दैवी संपत्तीचे पहिले लक्षण म्हणजे अभयम सत्व संशुद्धी. अभय हे मुख्य लक्षण आहे. अभय हे देवीने दिलेली संपत्ती आहे. निर्भय झाला पाहिजे भक्त, निर्भय झाले पाहिजे भक्तांनी, मृत्यूची सुद्धा भीती नसावी. पुढे सांगतायत महाराज, सद्गुरूंच्या बरोबरच राहिले म्हणजे दास्यभक्ती होते असं नाही. आपल्या वर्णाश्रम धर्माचे कर्मयोगाचे आचरण करणं ही सुद्धा दास्यभक्तीच आहे. शास्त्रकारांनी कर्मयोगाचा दास्यभक्तीमध्ये अंतर्भाव केला आहे. महाराजांनी बऱ्याच प्रवचनात हे आलंय त्यांचं की सेवा स्मरणम आत्मनिवेदनम पूजा. आणि विशेषतः जे सगुणात असताना जे शेवटचं प्रवचन झालेलं, आईसाहेब जेव्हा निजधामाला गेल्या त्या दिवशीचं, गुळवणे महाराजांची पुण्यतिथी, तर 99 साली, तर महाराजांनी आश्रमात जे प्रवचन केलं त्याच्या सुरुवातीला गुळवणी महाराजांबद्दल बोलले महाराज. आणि शक्तिपाताबद्दल बोलताना गुळवणी महाराजांचंच महत्व त्यांनी कसं सांगितलं, तर वीतराग विषय वा चित्तमचा अर्थ त्यांनी सांगितला, दोन्ही अर्थ. आणि शेवटी त्यांनी सांगितलं सेवा स्मरणम आत्मनिवेदनम पूजा. खरी सेवा हे स्मरण करणं आहे आणि आत्मनिवेदन करणं ही खरी पूजा आहे. आणि हे सगळं सांगून शेवटी महाराज म्हटले, इतकंच सध्या मी सांगतो पुरे. तर ते सेवा स्मरणम जे आहे हे फार महत्वाचं आहे. आणि सेवा स्मरणम हे घडण्याकरता ज्याचं स्मरण घडायचं त्याला पूर्ण समजून घेणं, आणि ते समजून घेतानाही काय स्मरणच आहे, तर गीता आणि विष्णू सहस्रनामाचा रोज थोडा अभ्यास करावा महाराजांनी जे सांगितलेलं आहे. तर गुरुचरित्रात जशी गोष्ट आहे, त्या अंबामातेच्या आधीच्या जन्मात ती जेव्हा त्या मूर्ख मुलाची आई होती, तेव्हा प्रदोषाचं व्रत करायला सांगितल्यावर तिची बुद्धी इतकी शुद्ध आहे की हे साक्षात भगवान आलेले आहेत. म्हणजे तिला कळलं, आजूबाजूच्या लोकांना कळलंही नसेल ते तिला कळलं की हे साक्षात भगवान आहेत. आणि शंकरांची म्हणजे त्यांचीच ती पूजा करत आहे. तर त्यामुळे महाराजांनी जसं सांगितलंय, भागवत हेही गीता आहे आणि गीता हेही भागवत आहे. कारण भागवत ही भगवंतांनीच सुरुवातीला हंसरूपाने सांगितलं, त्यामुळे तीही गीता झाली. आणि गीता हे भगवानांनी सांगितली म्हणजे त्यांच्या चरित्राचा भाग, अशा दृष्टीने तेही भागवत झालं. तसंच
तेच कृष्ण भगवान आपल्या महाराजांच्या रूपाने, दत्त महाराजांच्या रूपाने आले नाही. तेच दत्त महाराजच आहेत, हे तेच भगवान आहेत. आणि त्यांची दया म्हणून त्यांनी हे प्रवचन जी आत्ताच्या भाषेत आणि आपल्या समजतील अशी जी केलेली आहे, ती सेवा ही सेवा स्मरणम, हे साक्षात ती सेवा स्मरणमच आहे. त्यामुळे तिथपर्यंत जर आपण पोचलो आणि टिकून राहिलो, आपण या महाराजांच्या साईटच्या निमित्ताने जी सगळी प्रवचनं अवेलेबल आहेत, आज आपल्यावर बोरसे काकांचे एवढे मोठे उपकार आहेत की जेवढी अवेलेबल आहेत त्यातलं 90% काकांनीच जमवलेली ती. आणि ती नुसती अशीच नाही की स्वतःच्या संसारात कमी काटकसर करून तेव्हा परवडत तेवढं नसताना सगळे टेप आहे किंवा कॅमेरा आहे असं सगळं हे करून त्यांनी ते क्षण टिपलेत, ते शब्द टिपलेत. हे शब्द ब्रह्म आहे हे जर कळलं आपल्याला, तर ती त्या सेवेला लागलेला, जसं तो मुंगळा निघत नाही ना गुळापासून, तसं त्यातनं बाहेर निघता येत नाही, एवढं त्याच्यात गोडवा आहे. ज्ञान तर आहेच, म्हणजे ते ज्ञान मिळवायचं हे पुढचंच आहे. पण ज्ञानापेक्षा तो गोडवा जो आहे ना, मधुराधिपते अखिलम मधुरम, त्या शब्दाची जर एकदा गोडी लागली, दुसरं काहीही साधन करायची गरज राहणार नाही. जे संतांनी अनुभवलं, ईश्वराचे गुण गायन करून संतांनी अनुभवलं. तुकाराम महाराज आहेत, वरकरणी शिक्षण काही नाही, पण त्यांचे अभंग जर आपण पाहिलं, आणि ते स्वतः सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ही त्यांची वृत्ती नुसतं ईश्वराचा विचार करून आहे. इथे तो साक्षात ईश्वर प्रकट होऊन त्यांनी विचार पण लिहून दिलेले आहेत की काय वेगळे विचार करायलाच नको, ते विचार पण रेडीमेड दिलेले आहेत, नुसते आपल्याला वाचून त्याचं मनन करायचं आहे. आणि ते करताना आपणही करायचंय, आणि आपण जेव्हा कॅसेट किंवा ह्याच्यातनं किंवा पुढे आपल्याला काकांचे हे डायरी पण आपल्याला रामकृष्ण वचनामृत सारखं दत्त वचनामृत आपण करणार आहोत, तर त्या कार्यात जर आपण राहिलो तर ते, जसं आपण व्यवहारिक ह्याच्यात व्यापक ममता असावी म्हणतो, त्याच्यापेक्षा मोठी भूमिका अध्यात्मात. कित्येक उदार लोक आहेत, ते व्यवहारात उदार असतात पण अध्यात्माच्या वेळी मला मिळालं पाहिजे हे जास्त होतं. तर त्या दृष्टीने या सेवेचा उपयोग आहे की तुम्ही जेव्हा एखादं प्रवचन लिहिता, एखादं प्रवचन काय, एखाद्या शब्दानेही एखाद्याचं कल्याण पूर्ण होण्याची शक्ती या शब्दात आहे. तर ते लोकांपर्यंत पोचायचं कार्य जे इतके वर्ष काकांनी एका हाती चालू ठेवलेलं आहे, तर ते पुढे नेण्यात जर आपला सहभाग झाला तर खऱ्या अर्थाने ते सेवा स्मरण होणार आहे. तर त्यामुळे महाराजांच्या जवळ राहिलं किंवा जाऊन दर्शन झालं, खरं दर्शन काय आहे, बाह्य शरीराचं दर्शन हे तर आहेच, कारण त्यांचं शरीर पंचमहाभूताचं नाही. मग स्थूल आपलं जे शरीर असतं ना, त्याच्यापेक्षाही आपलं मन सूक्ष्म आहे. परमात्म्याच्या बाबतीत तर सगळंच ते सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे हे शब्द आहेत. तर त्यामुळे ह्याचा जेवढा आपल्याला संगती घडेल, काकांनी ही बुधवार आणि शनिवारचे सत्संगही त्याच्याकरताच हे केलेलं आहे की जितकं चिंतन आपल्याला घडेल, आणि हे चिंतन जितकं घडेल ना, तेवढी तुमची उपासना पण जास्त घडेल. तुम्ही जर पाहिलं की जर तुम्ही रेग्युलर अगदी काहीच वेळ नाही मिळाला, रोज 5 ओळी जरी वाचल्यात महाराजांच्या प्रवचनातल्या, तरी तुम्हाला लक्षात येईल की तुमचं बैठक करताना, तुमचं जप करताना, स्तोत्र पठण करताना, आपण स्तोत्रांचे अर्थ पण घेतोय, पुढे ते आपण साईटवर पण करणार आहोत, की महाराजांनी दिगंबराच्या वेळी सांगितलेलंच आहे, आपण वाचलं ते, की
या महामंत्राचं अर्थाचं अनुसंधान जर ठेवून जप झाला तर त्याचं विशेष फळ आहे. योगसूत्रातही आपण पाहिलं ते तस्य वाचक प्रणवा हे सूत्र आहे. त्याच्या पुढे पतंजली महर्षी सांगतात तदर्थम संभवत त्यजः, म्हणजे त्या त्याचा वाचक असलेला जो मंत्र आहे, जप आहे, रामनाम असेल, महाराजांनी दिलेला महामंत्र असेल, जो काही दिलाय, तदर्थम संभवत त्यजः म्हणजे त्याच्या अर्थाकडे अनुसंधान ठेवून जर तो जप झाला तर त्यांनी आपण तसेच बनू जातो. तसेच म्हणजे कसं, चित्तवृत्तीचा निरोध होऊन योग साध्य झाला आणि तिथे तो सच्चिदानंद आहेच तो प्रकट झाला. कारण वृत्ती बाजूला झाल्या तर आपण आहोतच सच्चिदानंद. तर हे वितराग विषय वा चित्तमचा अर्थ जो आहे की वितरागी महात्म्यांच्या चरित्राचं चिंतन, तर त्या चरित्रात हे त्यांचे शब्दही आले. तर त्यामुळे एक तर सगळ्यांचेच आभार की तुमच्यामुळे याचा विचार करायला मलाही संधी मिळते आणि तुमच्या सगळ्यांची सेवा पण मिळते. पण हे आपल्याला वाढवलं पाहिजे. अजून 10 वर्षांनी, 50 वर्षांनी पुढच्या पिढीकडनं काही आपण अपेक्षा ठेवावी की नाही हा प्रश्न आहे. आत्ताच आपली पिढी किंवा आधीच्या पिढीतही किती हे शब्द साठवण्यासाठी प्रयत्न झाले याच्याबद्दल थोडासा प्रश्नच आहे. काका सोडले तर असं फार कमी कोणी इथे लक्ष दिलेलं आहे. तर ही अमूल्य ठेवा असाच विरून जाऊ नये. तो भगवान स्वतः आले आणि तो जाणारही नाही म्हणा. जसं अर्जुनाला सांगितलं, अर्जुनम निमित्ते कृत्वा का म्हणतंय, अर्जुनालाही सांगितलं की निमित्त मात्र भव सव्यसाची, माझा संकल्प झालाय यांना मारण्याचा, पण हे धर्मकार्य आहे. त्या धर्मकार्याचं निमित्त बनून त्याचं श्रेय घे, कारण मी सगळं श्रेयाच्या पलीकडे आहे. माझा जरी संकल्प झाला तरी माझ्याकडे अहंकार नसल्यामुळे त्याचं फल मला नाही मिळणार. तू निमित्त झाला तर त्याचं फल म्हणजे तुझा मोह दूर होईल, तुझं प्रारब्ध संपेल आणि तू ज्ञानाला तयार होऊन तुला आता मी जे ज्ञान सांगतोय त्याचा प्रकाश तुझ्याकडे तुझ्या चित्तात होईल, हे भगवंताला सांगायचं. तर तसं भगवंताचे शब्द. आणि 18व्या अध्यायात भगवंतानी अर्जुनाला हेही सांगितलेलं की हे जे ज्ञान मी तुला दिलं ते सर्वांपर्यंत पोचवायचंय. तर हा सगळा विचार करता तेच भगवान आपल्याला विचार कर सांगत नाहीये, ते विचार केलेला विचार रेडीमेड देतात. तर तिकडे आपण सगळ्यांनी लक्ष लावावं असं एक वाटतं. बरेच जण आहेत आता आपल्या प्रवचन टीम मधले बरेच जण ऑलरेडी करतायत. 10 ते 15 जण आता प्रवचन टीम मध्ये आहेत. आणि इथे स्पीडचा काही संबंध नाही. तुम्ही एकच वाक्य जरी रोज केलं तरी त्याच्यावर तुम्ही वेळ मात्र ठरवलेला जर त्याला दिला तर ते महाराजांचं चिंतन आहे. नुसतं एक शब्द जरी तुम्ही ऐकायला 10 मिनिटं जरी गेली तरी ध्यान झाले ते महाराजांचं झाले. अशा दृष्टीने ती सेवा पुढे करून घ्यावी महाराजांनी आपल्याला. तर पुढे महाराज सांगतायत, भक्त कितीही दूर असला तरी देव दूर नाही, तो सर्वव्यापी आहे. तो दूरही आहे आणि जवळही आहे असे वर्णन उपनिषदामध्ये आलेले आहे. प्रवचनात इथे महाराजांनी ऍक्च्युली श्लोक सांगितलेला आहे, तद्दूरे तत् समीपके, म्हणजे तो दूरही आहे आणि जवळही आहे. एखादा म्हणेल काय विसंगती आहे, एक वेळ दूरही आहे आणि जवळही आहे, हे म्हणणे ही विसंगती आहे. महाराज म्हणतात यात काहीच विसंगती नाही. दूर आहे पण कोणाला, आणि जवळ कोणाला आहे. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. जवळ आहे परमात्मा पण धाकटं व्हायला हवं.
निरहंकारी झालेल्या माणसाला परमात्मा जवळ आहे. अहंकारी किंवा स्वतःला सामर्थ्यशाली समजणाऱ्या माणसाला तो दूर आहे. याप्रमाणे असा विश्वास ज्याच्या मनामध्ये निर्माण झाला त्याला दास्यभक्त, असा विश्वास ज्याच्या मनामध्ये निर्माण झाला, दास्यभक्ती ज्याला मिळाली, त्याला महाराज कुठेही असले तरी जवळच आहे. सर्व भूतांच्या ठाई प्रेम निर्माण होणं ही भक्तीची मुख्य उच्च भूमिका आहे. सर्वत्र एक परमात्मा आहे, परंतु ती प्राप्त होणे कठीण आहे. आधीही वाचलं आपण याच पुस्तकात. कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण तो सर्वेश्वर भगवान जो आहे तो सर्वांतर्यामी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आपण म्हणतो, काही वाईट बोलतो, त्याच्या समोर बोलतो, मागे बोलतो, तो परमात्मा जो आहे तो सर्व साक्षी आहे. तर त्यामुळे त्याचा तो अपमान आहे, ही जर वृत्ती ठाम झाली, म्हणून तर आणि तेच खरं पुढे कळणार आहे. पण आत्तापासून म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत. महाराज ज्ञानेश्वर आणि दत्त संप्रदायाच्या त्या प्रवचनमालेत सांगतात, ही भक्तीची सुरुवात आहे. जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, ही भक्तीची सुरुवात आहे. त्याच्या आधी कर्मयोगाच्या याच्यात त्याच्या आधीची स्टेप म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. या चारही उपायात 4 प्रकारची माणसं आहेत, त्यांच्याशी कसं वागावं. तर याही कोणत्याही याच्यात बरोबरीच आहे, त्याच्याबरोबर मैत्रीने वागावं. म्हणजे त्याचे दोष सांगू नयेत असं नाही. दोष मित्राचे एकमेकांबरोबर त्याच्या भल्यासाठी सांगणं हे वेगळं आणि निंदा करणं हे वेगळं. तर निंदा मित्राची तर करतच नाही आपण. मुदिता, श्रेष्ठ जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल, त्यांनाही जे मिळवलेलं आहे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करणं, त्यांना मान देणं, हे मुदिता आहे. आपल्यापेक्षा कमी आहेत त्याच्याबद्दल करुणा आहे, म्हणजे तिकडेही निंदा नाही. आणि जे त्रास देत आहेत त्यांच्याबद्दल तिथेही निंदा नाही, तिथे उपेक्षा आहे. म्हणजे निंदा ही कुठेच म्हटलेली नाहीये. आणि महाराजांनी गुरुचरित्रात मागेही आपण पाहिलं, सांगितलेलं आहे की निंदा उपयोग नाही म्हणाले, पैशून्य ज्याला म्हणतात. जो एखाद्याच्या मागे त्याचे दोष सांगणं, धैर्य जर असेल तर समोर जाऊन सांगावं म्हणाले, पण याचा काही उपयोग नाही म्हणालेले आहेत महाराज. तर जे जगा धाकुटे होई, जे आपण सगळ्यांपेक्षा लहान आहोत, कमी आहोत, अकिंचन आपण आहोत, हे म्हटल्यावर कोण चुकलाय ही भावनाच राहणार नाही. म्हणून जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी. जवळ आहे परमात्मा, महाराज सांगतात, पण धाकटं व्हायला हवं. निरहंकारी झालेल्या माणसाला परमात्मा जवळ आहे. अहंकारी किंवा आपल्या स्वतःला सामर्थ्यशाली समजणाऱ्या माणसाला तो दूर आहे. याप्रमाणे असा विश्वास ज्याच्या मनामध्ये निर्माण झाला, दास्यभक्ती ज्याला मिळाली, त्याला महाराज कुठेही असले तरी जवळच आहेत. एक पॅरेग्राफ संपला या पानावरचा. आपण मला वाटतं इथेच थांबूया का? 2 मिनिटं राहिलेत. कोणाला काही विचारायचंय किंवा सांगायचंय? नाही. चालेल. काका थांबायचं? काकांना बोलायचंय का ते? काका माईक म्यूट आहे तुमचा. काका तुमचा माईक म्यूट आहे. हा बोला. आता ऐकू येत आहे तुम्हाला? हा आता आला आला आला. हा येते. मी काय बोलतोय ते आता? हा आता आलं काका. म्यूट होता माईक आधी. ते जी आहे ना तई जवळी कमाची. हो, महाराज आपल्या भोवतीच असतात. प्रत्येकाच्या, म्हणजे आपली योग्यतेप्रमाणे ते आपल्याला दिसतात किंवा दिसत नाहीत. पण नाही तर त्यांनी आपल्याला सोडलेले, हा मुद्दा मला मुद्दाम सांगायचा आहे. हो, म्हणजे आता आपले जे काही लोक असतील, ज्याला येणारे काय, ज्यांना महाराजांची